आता मी भाषणामध्ये जास्त काही बोलणार नाही, पण आरती आणि अष्टकांची वाजवणे भाषण केलेलं आहे आणि सरांनी पावसाचं जे भाषण केलेलं आहे ते खूपच चांगले मुद्दे आहे. त्याच्यावर फक्त एकच जास्त मी गोष्ट सांगणार आहे की मी विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे. आता तुम्ही विद्यार्थी देश होता, तुम्ही जनरेशन पुढची जनरेशन आहात. जगातून बाहेरून देशाकडे आपल्या बघितलं जसं मी जर्मनीमध्ये आहे. मी 25 वर्षापूर्वी या शाळेतून पास आउट झालेलं आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केलं आणि मास्टर्स केलं. पण जेव्हा बाहेरून बघितलं जातं देशाकडे म्हणून ओळखलं जातं. मी ऑफिसमध्ये काम करतो. जर्मन सरकारचे एक कंपनी आहे जसं आपल्याला BSNL कंपनी आहे, डॉयचे टेलिकॉम म्हणून कंपनी आहे, त्याच्यासाठी मी काम करतो. पण त्याच्यातून बघितलं तर कडे खूप वयस्कर लोक वगैरे दिसतात. पण भारत हा असा एकमेव जगाचा देश आहे की त्याची एकच समृद्धीची गोष्ट आहे ती म्हणजे तरुण मुलं आणि ते भविष्यातली सगळे असणार आहे. आणि याच्यातून 2-3 मेसेज मी देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही नकारात्मक विचार सोडा की बाबा शिक्षण घेऊन नोकऱ्या कुठे असं जर कोण म्हणत असेल तर हे विसरून जावा. त्याच्या लोकांपासून दूर राहा. शिक्षण हे एकमेव तुमच्याकडे आहे, एकमेव हत्यार आहे आणि त्याच्यातून तुम्ही जगभरात काहीही करू शकता. काय म्हटलं तरी चालेल की तुम्ही शिक्षणावरून तुम्ही. दुसरं आहे की शिक्षकांबद्दल किंवा समाजाबद्दल जे आदर आज जे काही घडणुकी आहेत. तुम्हाला काही शिक्षक शिकतो असतील, आम्हाला सर होते, त्यामुळे तुम्ही शिक्षक मोठे सर होते. त्यात आम्ही या आमच्यामध्ये किंवा 6 मॅडम झाल्या त्या शिक्षकांनी जे शिकवलं ते रिस्पेक्ट त्यांना आम्ही दिला, त्यामुळे आम्ही आत्मसात करू शकतो. शिक्षकांबद्दल आदर राहता ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत आहे. टेक्निकलचे शिक्षक आहेत, सुरुवात सर आहेत तिथे, त्यांनी आम्हाला गणिताबरोबरच प्रोजेक्ट कसा तयार करायचा तंत्र शिक्षणाची गोडी लावली. त्याच्यामध्ये इंजिनियर होऊ शकतो. ते माहिती एवढं जाणून होतं की आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी वापर करावा करायला सांगितलं त्याचं ॲडिशनल किंवा सवय लागू नव्हता. ओके, तो झाला दुसरा मुद्दा की आणि तिसरा मुद्दा मी दरवेळेस सांगतो तसं मेरिट. तुम्ही खूप हुशार असाल किंवा तुम्ही काही असाल तर जर तुम्ही हार्डवर्क केलं आणि मेरिटमध्ये नाही आला. आपलं पॉप्युलेशन बघताय, जगाचं पॉप्युलेशन बघता, लोकसंख्या बघता की तुम्हाला मेरिटमध्ये वरतीच राहावं लागणार आहे. टॉप किंवा वरतीच मुलांना घेतलं जातं. तो एक फिल्टर असतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कुठेही एंट्री देत नाही. तर हे 3 मुद्दे लक्षात ठेवा. नकारात्मक थोडा. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचा आणि तुमच्या पालकांचा आदर करा. तिसरी गोष्ट म्हणजे मी नवीन गोष्टी शिकत राहा आणि मेरिटमध्ये राहा. नवीन गोष्टी असेल किंवा भाषा असे थोड्या गोष्टी शिक्षकांनी जर तुमचं कौतुक केले कारण सांगितलं की दिवसभर बोलू शकतो पण ते फक्त असतो आज तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. मेरिटमध्ये राहा आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सरांनी मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.